हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो बघा, खूप दिवसाने आपण भेटतो आहे सुट्टीच्या दिवशी आणि खूप दिवसाने मी लॉग व्हिडिओ अपलोड करते. सो तुमच्याशी भेटण्याचा संवाद थोडासा तुटला होता, सो पुन्हा एकदा तुमच्यासमोर आली आहे. सो इथे मी कडधान्य मिक्स भिजत ठेवले होते रात्री. त्यानंतर सकाळची घाई बघा, चहा बनवली आणि झटपट काय बनवायचं मी नाश्त्याचा खरंच विचार करायला विसरली होती. सो इथे मी मॅगी बनवली आहे आणि सकाळचा नाश्ता म्हणजे झटपट बनणारी ही मॅगी. हेच नाश्ता आम्ही केला. त्यानंतर विचार केला की मस्त पाऊस वगैरे पडतो आहे आणि सुट्टी आहे तर थोडं किचनची साफसफाई करूया. सो आज बेत घेतला होता किचनची साफसफाई करायला आणि त्यासाठी बघा कशाप्रकारे लिक्विड घरच्या घरी बनवायचं किचन साफ करण्यासाठी. म्हणजे काही एक्स्ट्रा मी काही आणत नाही, घरात जे आहे त्यातच आपण किचन साफ करण्यासाठी यूज करू शकतो. सो इथे मी सगळी भांडी बाहेर काढून घेतली आहेत, एक एक सेक्शन घेतलं आहे ॲक्च्युली. त्यानंतर इथे थोड्याशा पाण्यामध्ये आपलं जे विम जेल असतं ते टाकून थोडं पातळच हे ठेवलं आणि मग चांगलं स्वच्छ फडका घेऊन त्याच्यामध्ये हे पिळून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पुसून घ्यायचं आहे. ही गृहिणीची कसरत असतेच, कारण जर आपण हे साफसफाई नाही केली अशा प्रकारे तर त्याच्यामध्ये झुरळ वगैरे होतात. सो आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा हे केलं पाहिजे. आणि व्हाईट सेक्शन्स असल्यामुळे ते डागही लवकर दिसतात, त्यामुळे हे एकदा तरी पुसावं लागतं. मग आजही मी विचार केला होता की चला आज रोज डाळ भात भाजी वगैरे खाण्यापेक्षा आज काहीतरी साधं खाऊया. सो मी काल कडधान्य उकडत ठेवले होते, भिजत ठेवले होते सॉरी, आणि त्यानंतर ते आता मी उकडून घेतले आहेत आणि विचार केला फक्त उकडलेलं सलाड, भाज्याचं सलाड करून आपण खाऊयात. सो इथे बघा मी दुसरं सेक्शन घेतलं आहे. दुसऱ्या सेक्शनमध्ये ही भांडी मी लावून घेतलेत, पुसून घेतलं आणि त्या तिसऱ्या सेक्शनमध्ये माझं तिन्ही हे रेडी झालं आहे. त्यानंतर हे बाहेरचं रॅक आहे, तिथे आपण जेव्हा खोलतो त्यावेळेला आपल्या हाताचं किंवा प्रत्येक वेळेला आपण खोलतो बंद करतो पण काही बनवत असतो, त्यामुळे डाग पडतात. सो ह्याला हे असं ओला फडक्याने किंवा सेम जे लिक्विड मी बनवलं होतं त्याच्यानेच मी ह्याला पुसून घेतलं आहे. सो हे क्लीन आणि स्वच्छ दिसतं. हे बघा मस्तपैकी असं व्हाईट झालं आहे, डाग सगळे निघून गेले आहे आणि किचनही मी क्लीन करून घेतलं आहे. सो आता इथे पुढे वळूयात माझ्या सलाडकडे. सो ज्या उकडून घेतलेल्या भाज्या होत्या त्या मी इथे टाकल्या आहे कडधान्य, आणि त्यात कांदा टोमॅटो टाकून, दही मी बनवलं नव्हतं. सगळंच आता डिलेमध्ये चाललं आहे बिकॉज इंडियामध्ये जस्ट आल्यामुळे ते सगळं डिलेमध्ये चाललं आहे. सो पुन्हा मी ते चालू करेन. त्यामध्ये इथे विकत आणलेलं दही मी ॲड केलं आहे, मीठ टाकलं आणि ह्याला मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिलं आहे. सो हे आहे माझं दुपारचं जेवण. आणि इथे मुलांना असं काही खाणार नाही म्हणून त्यांच्यासाठी इथे मसूरची भाजी बनवली होती. सो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.